श्री स्वामी समर्थ महाराज, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये तिथी बुधवार 10 एप्रिल रोजी आहे. गुढी पाडव्याच्या पहिल्या दिवशी प्रकट दिन आहे. अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे. चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे दाखल झाले. श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत अशी मान्यता आहे. स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगलवेढ्याला आले. तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठू माऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कोणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कोणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवलातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रासमीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतःची सांगितली आहे. शिष्यद्वय श्री बालप्पा व श्री चोलप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. श्री गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात हा प्रसंग वर्णिलेला आहे. आपल्या सशस्त्र क्रांतीला परमेश्वराचे अधिष्ठान असावे व सत्पुरुषांचे आशीर्वाद मिळावेत या हेतूने वासुदेव बलवंत फडके हे एक तलवार घेऊन स्वामी समर्थ महाराजांच्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज दर्शनाला जातात. श्री स्वामी समर्थ महाराजांनी ती तलवार आपल्या हातात देऊन आशीर्वाद दिला तर आपली क्रांती यशस्वी होईल असे त्यांना वाटत होते. त्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे स्वामींना अंतर्ज्ञानाने माहीत असावे. त्यामुळे त्यांनी काही न बोलता एका सेवेकऱ्याला हाक मारून ती तलवार झाडावर नेऊन ठेवण्यास सांगितले. वा फडक्यांची क्रांती यशस्वी होणार नाही हे त्यांनी यातून सूचित केले. बराच वेळ बसून सुद्धा स्वामी समर्थ महाराज काहीच बोलत नाहीत हे पाहून फडके निराश झाले व तशीच तलवार घेऊन परताले. श्री गोंदवलेकर महाराजांनी देखील अजून क्रांतीला योग्य वेळ आलेली नाही असा फडक्यांना इशारा दिला होता.